आज मी बनवणार आहे बेसनचे लाडू. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे खमंग लाडू. हाय, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर 1 किलो बेसनचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो बेसन, 300 ग्रॅम तूप, 700 ग्रॅम साखर, 10-12 वेलदोडे घ्या. याप्रमाणे तुम्ही जर लाडू बनवले तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत. त्यासाठी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. हरभरा डाळ 5 मिनिटे मीडियम हीटवर भाजून घ्यायचे. त्याने काय होतं की आपल्याला बेसन भाजताना जास्त वेळ लागणार नाही. आता 5 मिनिटे झाल्यावर गॅस बारीक करून डाळीला डाग पडूपर्यंत भाजून घ्या. आता ही डाळ जर ग्लासने म्हणाल तर 4 ग्लास डाळ व 3 ग्लास साखर व 1.5 ग्लास तूप आहे. अशाप्रमाणे ही डाळ आहे. जर तुम्ही पहिल्यांदा लाडू बनवणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम आहे. जर जुनी डाळ असेल तर तूप थोडं जास्त लागू शकतं, म्हणून शक्यतो नवीन डाळ घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आणि डाळ भाजताना अजिबात गडबड करू नका, कारण डाळ जर करपली गेली तर लाडू थोडे कडवट लागल्यासारखे वाटतात. त्यामुळे मंद आचेवर डाळ भाजून घ्या. आता बघू शकता तुम्ही, डाळीला डाग पडायला सुरुवात झाली आहे. असे डाग पडल्यासारखे दिसले की गॅस बंद करायचा. इथे मला डाळ भाजण्यासाठी एकूण 15 मिनिटे लागली आहेत. डाळ थंड करून घ्यायची. आता ही डाळ गिरणीमधून दळून आणायची आणि डाळ दळून आणताना पीठ थोडं मोठं दळून आणायचे. पीठ जर मोठं असेल तर आपले लाडू दाणेदार होतात. आता हे बेसनचे पीठ एका जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचे. आता बेसन पीठ भाजताना सुद्धा गॅस बारीक करूनच भाजायचे. हे बेसन पीठ 20 ते 25 मिनिटे भाजून घ्यायचे. चांगला खमंग वास यायला सुरुवात झाली की बेसन पीठ भाजले म्हणून समजायचे. आता गॅस बंद करून कढई खाली उतरून घ्यायची. इथे पिठी साखर घेतली आहे 700 ग्रॅम. शक्यतो चाळून घ्या, म्हणजे साखर राहिली असेल तर बाजूला करता येईल. वेलदोडे घेतले आहेत 10 ते 12. त्याची मिक्सरला बारीक पूड करून ती सुद्धा चाळून घ्या. आता इथे भाजलेल्या बेसनमध्ये गरम असतानाच थोडे थोडे तूप घालून मिश्रण मिक्स करून घ्या. त्याच्या मोठ्या मोठ्या गाठी होऊ देऊ नका. अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवाल तर अजिबात पातळ होणार नाहीत. लागेल तेवढंच तूप त्यात तुम्ही घालू शकता. आता उरलेलं सगळं तूप घालून मिक्स करून घ्या. आता सगळं तूप घातलेलं आहे. इथे मला 300 ग्रॅम सगळं तूप लागलेलं आहे. तुम्हाला थोडं जास्त किंवा कमीसुद्धा लागू शकतं. आता मिश्रण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवा, मगच त्यामध्ये साखर घालायची. आता मिश्रण थंड झालेलं आहे. मग त्यामध्ये थोडी थोडी पिठी साखर घालून मिक्स करून घ्या. गरम असताना घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे. आता सगळी साखर घालून झाली आहे. मिश्रण असं हातावर चोळून घ्यायचे, म्हणजे गाठी असतील तर फुटतील. आणि लाडू बांधताना सुद्धा चोळूनच बांधायचे. आता बघा तुम्ही, इथे सर्व मिश्रण चोळून घेत आहे. आता लाडू वळायला सुरुवात करा. तुम्हाला कोणत्या साईजचे पाहिजे आहेत त्या साईजचे लाडू घ्या. इथे बघू शकता, लाडू अजिबात पातळ झाला नाही किंवा तूप सोडत नाही. जसा आकार देतो तसा आकार येतो. आता या साईजचे 60 लाडू झाले आहेत 1 किलोमध्ये. तुम्ही जर यापेक्षा मोठे वळवणार असाल तर आरामात 50 लाडू होतात. अजिबात ताटाला चिकटले नाहीत. तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते बघा, अगदी मऊसूत झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.